नमस्कार. हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती ह्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एक खूप चांगला प्रश्न आला आहे की डॉक्टर मी खूप प्रयत्न केले, खूप मेहनत केली, पण माझं वजन काही कमी होत नाही आहे. आता वजन कमी करायचा जो एक मार्ग आहे त्याला काही असा एक रामबाण किंवा असा काही मार्ग नाही आहे. कसं असतं, आपलं जे वय आहे त्याप्रमाणे आपलं वजन कमी होतं. जर तुम्ही 30च्या आत असाल तर तुमचं पट्टापट वजन कमी होईल. मी अनेक लोकांचं 3 महिन्यात 20-30 किलो वजन कमी करून दिलेलं आहे, पण 30च्या आतमध्ये बरं का. जसं जसं तुमचं वय 30 क्रॉस करतं, तुमचं मेटाबॉलिक रेट म्हणजे पचनशक्ती, सूक्ष्म पचनशक्ती कमी कमी व्हायला लागते. मग वजन हळूहळू कमी होतं. 40 नंतर अजून हळू, 50 नंतर त्याच्याहून हळू आणि 60 नंतर त्याच्याहून हळू. म्हणजे आपल्याला तेवढी तेवढी मेहनत घेणं जास्त अनिवार्य आहे. 50 नंतर जर तुम्ही रिटायर्ड असाल तर 2 वेळा व्यायाम करा. 40च्या अगोदर तुम्ही नोकरी करत असाल तर सकाळी काहीही करून किंवा नोकरीवरनं आल्यानंतर किंवा नोकरीमध्ये काहीही करून आपला व्यायाम कसा होईल ह्याच्याबद्दल विचार करा. आता कसं आहे की व्यायाम वेगळ्या वेगळ्या प्रकारचा आहे. योगासनं आहेत, जिम आहे, हे तर तुम्ही करू शकता. त्याच्याबरोबर आपली मोबिलिटी वाढवण्यासाठी, आपलं शरीर चपळ आणि चांगलं करण्यासाठी मोबिलिटीचे व्यायाम आहेत. असे वेगळे वेगळे व्यायाम आहेत. तर आयुर्वेद पहिल्यांदा हेच सांगतं, तुम्हाला वजन कमी करायचं आहे ना, मग रोज व्यायाम बदला. रोज तोच तोच व्यायाम ठेवू नका. माझे सगळे पेशंट जो हा व्हिडिओ बघत असतील मनातल्या मनात हसत असतील, कारण मी आता तुम्हाला सांगणार आहे, माझ्या सगळ्या पेशंटना मी हे सांगते की रविवारी 2 तास सलग चाला. सलग चाला म्हणजे अर्ध्या तासाने थोडं थांबून पाणी प्या, पण बसू नका, चालत राहा. 2 तास चालल्याने शरीर असं हलून जातं की बापरे, आज काय झालं, आज ही व्यक्ती काय एवढी चालली. आणि त्याच्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला एक प्रकारची गती येते. आता त्याच्याबरोबर इंटरमिटंट फास्टिंग पण काही लोक करतात. पण कसं आहे, 8 वाजता रात्री जेवली की तास कधीपासून मोजतात, 8 पासून. हे चुकीचं आहे. तुमचं जेवण जेव्हा आमाशयातनं आतड्यांमध्ये जातं तेव्हा खरं तुमचं फास्टिंग चालू होतं. म्हणजे 8ला जर जेवण संपलं तर तुमचं फास्टिंग तुम्ही कधीपासून मोजायला पाहिजे, 10 वाजल्यापासून. 10 वाजल्यापासून फास्टिंग सुरू होतं. बरं, आता तुम्ही जेव्हा आता चालू केला तुमचं फास्टिंग उपास, त्याच्या अगोदर तुम्ही हाय प्रोटीन जेवण जेवूनच उपासाला सुरुवात करायला पाहिजे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही आता पहिली मील घेणार तेव्हा तुम्ही हाय प्रोटीन जेवण जेवूनच चालू करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या शरीराला ज्या मायक्रोन्यूट्रियंट्स, मॅक्रोन्यूट्रियंट्सची गरज आहे, म्हणजे छोट्या प्रमाणातलं पोषण आणि मोठ्या प्रमाणातलं पोषण, ते कसं मिळेल ह्याच्याबद्दल गुगलवरती पुष्कळ माहिती आहे. पुस्तकं सुद्धा आपल्याला वाचनालयामधनं मिळतात की ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे कसं पोषण आपण जेवणातनं मिळवायचंय ह्याची माहिती मिळते. म्हणजे हे 3 आहेत गोष्टी की तुम्ही पहिलं म्हणजे तुमचं डाएट सांभाळलं पाहिजे, दुसरं म्हणजे चांगला व्यायाम करायला पाहिजे, तिसरं काही काही लोकांना औषधांची गरज असते बरं का. आणि त्याच्यासाठी तुमचे डॉक्टर आहेत, त्यांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता. माझा जर तुम्हाला सल्ला हवा असेल तर तुमचा नंबर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सोडू शकता. माझ्याशी संपर्क सुद्धा साधू शकता. मी अनेक लोकांना वजन कमी करून दिलेलं आहे. माझ्यावरती सुद्धा प्रयोग मी केलेले आहेत. जे मला अनेक वर्षापासून ओळखतात त्यांना माझी वेट लॉस जर्नी पूर्णपणे माहिती आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका. ह्याच्यामधलं मी सांगितलेलं सगळं करून बघा. अजून मदत हवी असेल तर मला विचारायला अगदी अजिबात लाजू नका. नमस्कार.